आज आपण बनवणार आहोत क्रॅब फ्राय। तर बघूया, सर्वात आधी आपण काय करायचं आहे, नळाखाली वाहत्या पाण्यामध्ये स्वच्छ खेकड्यानं धुवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे, ज्या प्रकारे मी धुते त्या प्रकारे तशा प्रकारे धुवून घ्यायचे। स्वच्छ सगळे घाण लागलेली असते, त्याला माती असते, ती सगळी स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याखाली, वाहत्या पाण्यामध्ये चांगली धुवून घ्यायची। पाहून घ्या कशा प्रकारे धुतले गेले असते। अगोदर त्या नांग्या ज्या असतात त्या काढून घेतल्या आणि त्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये त्यांना धुवून घेतलं। सगळे धुवून घेतलेले आहेत खेकडे। आणि आता ते धुतल्यानंतर त्यांचं ते वरचं जे कवच असतं ते काढायचं आहे। बघा सगळे खेकडे कसे लाखाने भरलेले आहेत। सगळ्या टोटली माद्या होत्या। मला हे श्रीवर्धन मार्केटमध्ये 700ला 13 खेकडे मिळाले। बघा किती स्वस्त मिळाले। आणि जवळजवळ सगळ्याच माद्या होत्या। त्या माद्या ज्या असतील ना, ते माद्या ओळखण्याची पण एक ट्रिक असते। तर त्या मावशीने मला छान अशा लाखेने भरलेले खेकडे दिले। बघा, बघून ज्या सगळ्या खेकड्यांमध्ये लाख भरलेले, हे अशा प्रकारे हा जो आहे तो ओपन केला जातो खेकडा। त्याच्यामध्ये बोट घालून त्याला खेचलं की तो निघतो। कधी कधी एकदम भरलेला असला ना खेकडा की तो निघायला पण खूप त्रास होतो। आता बघा, हा खूप भरलेला आहे, त्याला चमचा पण घातला तरी पण ते निघत नाही आहे। आणि खूप प्रयत्न केला, माझ्या हाताला पण लागलं। तर मग शेवटी तो काय तसा अख्खाच्या अख्खा आलाच नाही, तुटून शेवटी आला। तो तुटला पण तो निघाला नाही, एवढा तो मजबूत होता। बघायलाच आपण अशा प्रकारे सगळे खेकडे मी तयार करून घेतले। बघा केवढा लाखीने भरलेला आहे। अशा प्रकारे मी सगळे खेकडे त्याची वरची सालं काढून घेतलेली आहेत। त्यांचं जे झाड आवरण असतं ना, त्याच्या आतमध्ये पण जे लाख असते, केशरी कलरचं आहे ना, ते त्याची अंडी असतात, अंडी म्हणजे लाख। छान लागतो, असं भरलेला असतो म्हणजे तो हे सगळे हे काढून घेतलेत मी, लाख हे त्यातले कवच काढून घेतले आणि पुन्हा ते बसवून ठेवले। त्याच्यानंतर आपण आता त्याची रेसिपी करायला सुरुवात करूया। तर ह्या ठिकाणी मी आलं लसूणची पेस्ट आणि कांदा खोबऱ्याची पेस्ट करून घेतली होती, ती घेतली। त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आहे, नंतर हळद, हिंग टाकलं आहे आणि आता मीठ टाकलं। ते सगळं मीठ आणि मसाला, हे बेसन पीठ टाकलं आणि ते आता सगळं आपण मिक्स करून घेणार, त्याची ग्रेव्ही बनवून घेणार। आणि ती बघू शकता, हा डबा फक्त बेडेकरचा मँगो पिकलचा आहे, पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली मसाला भरलेला आहे। हा मसालासुद्धा बहिणीने स्वतः बनवलेला आहे, घरी स्वतः ती बनवते।
आणि मग ते सगळं मिश्रण एकत्र करून ठेवणार. थोडीशी लबलबीत असं पीठ आपण भरायला, वांगी वगैरे भरायला कसं तयार करतो तसं हे तयार करून घेतले मिश्रण. त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ते खेकडे आपण कवच काढलेलं आहे ना त्याच्या आतमध्ये ते भरणार मसाला. पाहू शकता आपण इथे मसाला कशा प्रकारे भरते ते. बघा हे मिश्रण मी तयार करून घेतले. आता मी त्याच्यामध्ये तो मसाला भरत आहे. बघा लाखीने भरलेलाच पहिला घेतलेला आहे मी तिकडा. त्याच्या आतल्या त्या कवचामध्ये तो बघा मसाला भरला आहे आणि त्याच्यावरती ते खेकड्याचं वरचा भाग असतो तो खालचा भाग असतो तो भरला ठेवला आहे. अशा प्रकारे मी सगळे हे खेकडे तयार करून घेणार त्याच्यामध्ये मसाला भरून. आपण इथे बघू शकता बघा हे अशा प्रकारे मसाला लावून घेतला आहे आणि त्याच्यावरती पण तो मसाला लावला आहे. ते बघा या ठिकाणी बघू शकता. आणि अशा प्रकारे मी मसाला लावून ते थोड्या वेळासाठी एक अर्धा तासासाठी मी बाजूला काढून ठेवले होते सगळे भरून. बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये मसाला भरून सगळे ते मी इकडे ठेवणार आहे. बघू शकता आपण. हे अशा प्रकारे सगळे भरून झाल्यानंतर मी एक एक असं शॅलो फ्राय करणार आहे त्या खेकड्यांना. अशा प्रकारे शॅलो फ्राय केली एका बाजून. आणि वरती झाकण ठेवायचे. तेलावरती सोडल्यानंतर थोड्या वेळासाठी वरती झाकण ठेवायचे. ढेकळावर पाणी बिणी काय नाही.